16 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये साधारणली 8 प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं शेतकऱ्याच्या हितार्थ कोणते निर्णय आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्या समवेत ही बैठक पार पडली। यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊया। 8 प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय। त्यामध्ये पहिला म्हणजे उद्योग विभाग, महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, एक्सटेंडेड रियालिटी धोरण 2025 जाहीर करणार। सन 2050 पर्यंतचे नियोजन अंदाजित वर्ष खर्च निर्माण करणार। त्यासाठी दुसरा म्हणजे वस्त्र उद्योग विभाग, द निळकंठ सहकारी सूतगिरणी अकोला यास खासबाग म्हणून अर्थसहाय्य मंजूर। त्यामध्ये 5, 45, 50 अशा प्रकारचे गुणवत्ता अर्थसहाय्य। तिसरा म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, त्यामध्ये मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा भत्ता दुपटीने वाढवला जाणार। विद्यार्थिनीसाठी स्वच्छता प्रसाधनगृह भत्ता वाढ, यासाठी हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार। त्यानंतर तिसरा म्हणजे सहकार व पणन विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना 2 वर्षांची मुदतवाढ। त्यामध्ये 132.48 कोटी रुपयांचा खर्च, 116 बाजार समित्यामध्ये भवन, 79 नवीन भवना सुरू करणार। त्यानंतर सहकारी व पणन विभाग, आधुनिक संत्रा केंद्र उभारणी योजना 2 वर्षांची मुदत। त्यामध्ये नागपूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी ही केंद्रे उभारणीसाठी सुरू करणार। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, भंडारा गडचिरोली द्रुतगती मार्ग 94 किमीचा, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ माध्यमातून विविध साऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता ऊर्जा विभागामध्ये नवीनीकरण ऊर्जा प्रकल्पासाठी संयुक्त उद्यम कंपनी महानिर्मिती प्लस सतलज जलविद्युत निगम लिमिटेड साठी 5000 मेगावॅट क्षमतेचा राज्यभर प्रकल्प सुरू करणार। त्यानंतर नियोजन विभागामध्ये राज्य पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ पद्धतीचा समितीचा दर्जा देणार। यापुढे उपसमिती थेट मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज पाहणार। अशा पद्धतीचे 8 प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। 2025 या कालावधीमध्ये ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीत बऱ्याच साऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडलेला आहे। त्याबरोबरच ही अतिवृष्टी, त्याचबरोबर काही ठिकाणी ढगफुटी असे विविध सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत। शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले। नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकरी डोळे लावून या सरकारकडे पाहत आहेत। त्याबरोबर निसर्गाचा कोप झालाय का अशा पद्धतीचे आसमानी संकट शेतकऱ्यावर ओढावले आहे। शेतकऱ्यांचे सर्वच पीक आता हाताच्या बाहेर गेलेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही उरले सुरलेले असलेले पीक साधारणली 20 ते 25 दिवसांच्या पावसामुळे जवळपास होत्याचे नव्हत्यात जमा झालेले आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना हवी आहे ती अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ अशा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय न घेता शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त निर्णय घेतले जात आहेत। याबद्दल शेतकऱ्यांना वाढीव मोवेजा, कर्जमाफी आणि त्याचबरोबर नुकसानीची भरपाई लवकरात लवकर तातडीने मिळवून द्यावी अशा पद्धतीचे निर्णय, कुठल्याही पद्धतीचा विचार न करता विविध प्रकारचे निर्णय, इतर सारे निर्णय घेण्यात आलेले आहेत। आणि या सरकारला नेमकं शेतकऱ्यांचे काहीच पडले नाही का असे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्याच्या माध्यमातून केले जात आहे। याचबरोबर आता याबद्दल या सरकारला शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेण्यासाठी इतकी वेळ वाट का पाहावी लागते, किंवा विविध सारे निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची चर्चा न करता, कुठल्याही सल्ला मसलत न करता आणि कुठल्याही आर्थिक तरतुदीचे विचार न करता शेतकऱ्यांचेच जेव्हा प्रश्न निर्माण होतात किंवा शेतकऱ्यावर आसमानी संकट असो किंवा इतर प्रकारचे नैसर्गिक आपत्ती असो निर्माण झाली, तर शेतकऱ्यांच्याच हितार्थ निर्णय घेत असताना किंवा शेतकऱ्यांना मदत देत असताना नेमकं या सरकारच्या तिजोरीमध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम राहत नाही किंवा त्यांच्याकडे पैसे राहत नाहीत। मग असं नेमकं शेतकऱ्याच्याच निर्णय घेताना किंवा शेतकऱ्यांच्याच बाजूने किंवा शेतकऱ्यांचेच आर्थिक नुकसान झाल्यानंतर अशा पद्धतीची परिस्थिती का निर्माण होते, किंवा या सरकारला शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेताना त्यांचे हात मागे का येतात अशा पद्धतीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यातल्या त्यात भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि यामुळेच शेतकऱ्यांना व या कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना कितपत
कशा पद्धतीची वागणूक आणि कशा पद्धतीची आर्थिक मदत, आणि तोच शेतकरी संकटात सापडला असताना अशा पद्धतीची मदत न देता हे सरकार आता तुम्हाला यापुढे येऊन द्यायचं का न येऊन द्यायचं हे तुमच्या हातात आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरातील किंवा आपण निवडून दिलेले जे काही उमेदवार आहेत ते आपल्या पद्धतीने या आपल्या आर्थिक नुकसानीसाठी मावेजा मिळावा यासाठी कितपत प्रयत्न करत आहेत हे तुम्ही पाहतच आहात. नेमकं यांनी जर वाढीव मावेजा मागण्यासाठी जर यांनी वेळोवेळी शासनाला व कृषी विभागाला वेळोवेळी जर ही माहिती पुरवली आणि आर्थिक मावेजा वाढीव दराने जर शेतकऱ्यांना मिळावा अशा पद्धतीचे मागणी पत्र, प्रपत्र अशी माहिती मंत्रिमंडळाला व त्यांच्या वेळोवेळी अशा होणाऱ्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केला तर शेतकऱ्यांना नक्कीच वाढीव रक्कम मिळू शकते. आणि यांच्या माध्यमातून जो काही 13,500चा निर्णय मागे घेऊन जवळपास 8,500 व यामध्येही 30 ते 25% रक्कम देण्याचे शासनाच्या माध्यमातून ठरवले जात आहे. तहसीलदाराच्या अशा विविध सारे प्रश्न निर्माण होत आहेत. सरकारमधून किंवा तुमच्या तालुक्यातून जो काही प्रतिनिधी आपण मतदानाच्या स्वरूपामध्ये त्यांना निवडून दिलं आहे त्यांच्या मार्फत, त्याचबरोबर तुमच्या संघटना, तुमच्या जे काही एकोपा आहे शेतकऱ्यांचा तो एकोपा एकत्र करून 10 ते 15 जणे 20, 50, 100 जेवढे काही होतील अशा पद्धतीने कृषी विभागाला वेळोवेळी तुम्ही मागणी प्रपत्र द्यावेत. आणि त्याचबरोबर तुमचा जो प्रतिनिधी आहे त्यांनाही वेळोवेळी तुम्ही सूचना कराव्यात आणि त्यांना तगादा लावा. तेव्हाच कुठेतरी वाढीव रक्कम मिळते. नाही तर तुम्हाला 25 ते 20% रक्कम, 8,500च्या 25 ते 20% रक्कम दिली तर काय 1,000 ते 1,500 रुपये 2,000 रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे. अशा पद्धतीची मदत तुम्हाला पुरेल का असे बरेच सारे प्रश्न निर्माण होत आहेत. नेमकं आता तुम्हाला जागरूक व्हायचं आहे, सजग व्हायचं आहे आणि यासाठीचा उठाव करायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो हीच एक विनंती आहे, आता थांबलात तर संपलात. जेवढे रक्कम देतील शासनाच्या माध्यमातून तेवढीच घेऊन बसावी लागेल. यासाठी उठाव करणं महत्त्वाचं आहे. ही एकच विनंती आहे की आता उठाव नाही तर कधीच नाही. आणि जे काही तुमचे प्रतिनिधी आहेत वेळोवेळी त्यांना बसू न देता विविध प्रकारच्या विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून किंवा वेळोवेळी भेटून 4 जण ग्रुप करून त्यांना वेळोवेळी सल्लामसलत करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरच तुम्हाला वेळोवेळी वाढीव रक्कम, वाढीव मावेजा मिळेल अशी आशा. याचबरोबर ही तुमची जी काही मदत वाढीव दराने मिळेल आणि त्याचबरोबर 8,500 न देता 25% रक्कम मान्य किंवा त्यांच्या माध्यमातून देण्याचे, त्यांच्या तो तिजोरीला जास्त भार पडू नये अशा पद्धतीचे त्यांची निर्णय घेण्याचे चाललेले आहे. अशा पद्धतीचे त्यांचे सल्लामसलत एक बैठका होत आहेत. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना 25 ते 30% रक्कम दिली जावी. 8,500च्या 25 ते 30% रक्कम तुम्हाला माहीतच आहे. आणि या अगोदरही अशा पद्धतीचे मोठमोठे निर्णय शेतकऱ्याच्याच बाजूला घेत आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते आणि ह्या चळवळ न केला तर तुम्हाला एवढी रक्कम बसावी लागेल. अशी माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या. धन्यवाद.